जाफराबाद चिखली रोडवरील जळीत प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सुरतमधून अटकेत. पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 15 ते 16 तासांचा प्रवास करून पाण्याच्या टाकीखालून आरोपींना ताब्यात. जाफराबाद चिखली रोडवरील कार जळीत प्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकत असताना या प्रकरणातील मुख्य आरोपी नितीन गवळी व त्याची प्रेयसी अनिता पंडित यांना गुजरात राज्यातील सुरत येथून अटक करण्यात जाफराबाद पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या अटकेमुळे संपूर्ण प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईसाठी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर आणि पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने, जमादार राजेंद्र सानप, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती पंडित यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने सुरत येथे शोध मोहीम राबवली. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. अखेर एका ठिकाणी पाण्याच्या टाकीखाली लपून बसलेल्या नितीन गवळी व अनिता पंडित यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाने रातोरात गुजरातकडे रवाना होत सुमारे 15 ते 16 तासांचा प्रवास केला. अथक प्रयत्न, तांत्रिक तपास आणि सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दरम्यान या प्रकरणात आता एकूण 4 आरोपींचा सहभाग समोर आला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार विजय चौहान यांना रंगकाम करण्याच्या बहाण्याने बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनाच या कटाचे लक्ष्य बनवण्यात आले आणि त्यांचा नाहक बळी गेला. आर्थिक फायद्यासाठी व स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यासाठी हा संपूर्ण कट रचल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली होती. आता मुख्य आरोपी नितीन गवळी आणि त्याची प्रेयसी अनिता पंडित यांनाही अटक झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. या दोघांकडून चौकशी दरम्यान आणखी कोणाचा सहभाग होता का, कट नेमका कसा रचण्यात आला, तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी कोणकोणत्या हालचाली करण्यात आल्या, याबाबत महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. जाफराबाद चिखली रोडवरील काळजळीत प्रकरणात सुरुवातीला अपघात म्हणून समोर आले होते. मात्र पोलिसांच्या तपासातून हा पूर्वनियोजित कट असल्याचे उघड झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता असून नागरिकांचे लक्ष आता पोलीस तपासाकडे लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जाफराबाद पोलिसांकडून सुरू असून आरोपींकडून सखोल चौकशी केली जात आहे. याच संदर्भात आढावा घेतलाय महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन देठे पाटील यांनी. पाहूयात. फायरमुळे जाळली आहेत आणि त्याच्यामध्ये एक माणूस आहे. आम्ही तात्काळ त्या स्पॉटला पोहोचलो आणि नंतर प्राथमिकपणे आम्ही एक ईडी दाखल केली. त्याच्यानंतर हे पूर्ण घटनाक्रमावर आम्हाला संशय आला आणि भोकरदनचे एसडीपीओ नितीन काटेकर आणि जाफराबादचे प्रभारीने सखोल चौकशी करून याच्यामध्ये एक कॉन्स्पिरसी बाहेर आणली आहे. याच्यामध्ये नितीन गवली या माणूसले आपली डेथ फेक करण्यासाठी हे पूर्ण कॉन्स्पिरसीचा कट रचला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हे ईडीला कन्वर्ट करून मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे आणि नितीन गवली सोबत 2 लोक इतर ताब्यामध्ये घेतले आहेत आणि अटक केली. त्यामध्ये काही निनाद आणि पर्सनल म्हणजे प्रेम प्रकरण आहे, त्या संदर्भात काय आपल्याला माहिती? आता हे कॉन्स्पिरसी काय कारणामुळे रचली होती याची सखोल चौकशी चालू आहे. प्राथमिक आम्हाला असं माहिती भेटतोय की नितीन गवलीवर काहीतरी कर्ज होता आणि इलिसिट अफेअरचे पण काहीतरी पुरावे मला भेटतोय. सखोल चौकशी केल्यानंतर हे पूर्ण बाब निष्पन्न होईल. आम्ही चौकशी करून हे निष्पन्न केलंय की जो लिस्ट डे आम्हाला गाडीमध्ये सापडलाय संदीप चव्हाण, जो की यूपी बराडचा रहनेवाला आहे. तिथला हे माणूस त्याच्या आम्हाला हे मुद्रे या गाडीमध्ये सापडला होता. हो, निष्पन्न झाले. यूपी बराडच्या आतापर्यंत 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आमची चौकशी चालू आहे. चौकशी चालू आहे, पूर्ण चौकशी चालू आहे. आम्ही सांगितलंय की या कॉन्स्पिरसीमुळे काय काय कारण होते याच्या निष्पन्न करण्याची पूर्ण प्रक्रिया चालू आहे. आता प्राथमिक आम्ही 3 आरोपीला अटक केला आहे आणि मुख्य कॉन्स्पिरसी ज्यांनी रचली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेला आहे. या विषयावर बोलतो.
समझ रहे हैं?